त्यामुळे टाइम तुमच्यासाठी जास्त नाहीये आणि एक सत्र जे आहे ते वेळ अभावी आपण या ठिकाणी कंप्लीट करायचं, या देखील सूचना तुमच्यासाठी असतील. 5 ओव्हर या ठिकाणी तुम्हाला एका सत्रामध्ये फेकाव्या लागतील आणि त्या 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्ही कंप्लीट करायच्यात, या देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला बॅटिंग टीम, आपल्याला देखील विनंती आहे की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच रवाना करायची आहे. उद्याचे लॉट्स या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. पहिलीच मॅच आदित्य भाई 11 हनुमान पाडा, जसे कॅप्टन आदित्य पाटील पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली, ज्याचे कॅप्टन असतील सार्थक म्हात्रे. या दोन टीमच्या दरम्यान पहिली मॅच असेल. त्यानंतर दुसरी मॅच वीर मराठा जोहे या टीमचे कॅप्टन आहेत सुनीलजी पाटील आणि त्यांना फाईट करत असताना साहिल कला केंद्र जोहे, ज्याचे कॅप्टन आहेत दीक्षित पाटील. या चार संघ मात्र उद्या या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिली मॅच वेळेत उपस्थित राहायचंय, कारण वेळेत सुरू होईल पहिली मॅच, याच्याकडे देखील लक्ष द्यावं. प्रीमियर लीगचा हंगाम या ठिकाणी सुरू आहे. प्रीमियर लीगचा हंगाम या ठिकाणी सुरू आहे आणि अर्थातच हमरापूर विभाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. पण याच दरम्यान दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी आणखीन एक दमदार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच स्वर्गीय विजय 11 पोसरी यांच्या प्रयत्नातून मेहनतीतून साकार करण्यात येणारी जनता प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा जनता विद्यालय मोहपाडाच्या क्रीडांगणावरती येणाऱ्या 11 जानेवारी 2025 रोजी पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाची मानस सन्मानाची ट्रॉफी आणि त्याच्याच बरोबरीने अनेक आकर्षक पारितोषिकं देखील जनता प्रीमियर लीग JPL मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आपण नक्कीच त्या स्पर्धेमध्ये देखील भेट द्या, पाहायला आणि यायला विसरू नका. JPL जनता प्रीमियर लीग 2025 मध्ये 11 जानेवारी 2025 रोजी. धन्यवाद. चला, फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. प्रसाद पाटील ओपनिंग पेअर, मगाशीच आपल्याला सूचना दिली होती, लगेच मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाठवायची आहे. वार मानस सन्मानाची स्पर्धा आज खरतर एक दिवस का होईना, परंतु आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आमचे परमेशजी पाटील सर आणि त्याच्याच बरोबरीने हमरापूर विभाग प्रीमियर लीग सगळ्या कमिटी मेंबरचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सातत्याने त्यांचं प्रेम माझ्यावरती राहिलं आहे आणि मागील काही वर्षांपासून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे आणि यावर्षी देखील आजचा पहिला दिवस, एक दिवस का होईना, परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचक म्हणून दाखल झालो. त्यासाठी सगळ्या हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चलिए दोस्तों, चलेंगे मैदान के अंदर. हमरापुर विभाग प्रीमियर लीग सीजन 5 डे नंबर 1 और आज के इस पहले दिन का आखिरी एनकाउंटर जो मैदान के अंदर आपको शुरू होता हुआ नजर आएगा. एक तरफ पिछले मुकाबले को जीतने के बाद इस मैच में दाखिल हुई है बल्लेबाजी करती हुई टीम आपको बिल्कुल नजर आएगी सात्विक एंड स्वरूप 11 तांबरशेद, और उनके सामने कहीं ना कहीं पहला मैच जीतने के बाद दूसरा मुकाबला लूज किया था, लेकिन फिर एक बार नए जोश के साथ मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए श्री सिद्धि विनायक स्ट्राइकर्स कोपर कोईवाड़ा टीम नजर आएगी. जो जीता वो सुपर 8 और जो हारा उसका सफर HVPL के सीजन 5 में आपको समाप्त होता हुआ नजर आएगा.
टॉस को जीता। बैटिंग करती हुई टीम सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़शेत ने फैसला लिया पहले बल्लेबाजी करने का, गेंदबाजी करने का आमंत्रण दिया है। सलामी की जोड़ी आई है नितेश पाटिल के साथ प्रसाद पाटिल, और गेंदबाजी की शुरुआत करेंगे टीम के कप्तान प्रथमेश पाटिल। पहली गेंद होगी P1 का पावर प्ले। विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले। पहली गेंद बाहरी किनारा, बढ़िया कैच, क्या खूबसूरत कैच था ये। प्रसाद वहां पर थे, हवा में छलांग लगाई। वेरी फर्स्ट बॉल ऑफ द मैच पर गोल्डन डक का शिकार बनना पड़ेगा नितेश पाटिल। बैक टू डग आउट। मिलेंगे 4 रन। किरण पाटिल नंबर 3 के ऊपर आई है। पहली गेंद के ऊपर बाउंड्री के साथ अपना और अपने टीम के अकाउंट की शुरुआत करते हुए नजर आएंगे। 5 ओवर की मैच, इस मुकाबले में आपको रन बनाने पड़ेंगे क्योंकि यहाँ से जीते तो सुपर 8, एक स्टेप तो आप करीब ट्रॉफी के पहुंचेंगे। स्विच हिट की याद, उधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। बिल्कुल लगी है डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक बाउंड्रीज। की है, कदमों का इस्तेमाल किया, खिलाड़ी थे, एक और बढ़िया कैच। आयुष, दिस इज द कैच ऑफ द डे, कैच ऑफ द मैच। क्या कमाल की कैच रही है। एक और झटका बैटिंग करती हुई टीम सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़ शेत को, बल्लेबाज किरण पाटिल। बैक टू डग आउट। टुडेस गेम, ये आप जरूर कह सकते हैं आज के दिन में देखा हुआ वन ऑफ द बेस्ट फील्डिंग एफर्ट जो आयुष ने वहां पर दिखाया। जितना कठिन संघर्ष होता है सफलता उतनी बड़ी होती है, और इस टीम ने संघर्ष किया है आज मैदान के अंदर। बढ़िया गेंद थी और लाइन थी, जड़ में डाली, लॉब करना चाहते थे, कनेक्शन नहीं है। डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। नंबर 4 पर रुद्राक्ष पाटिल न्यू बैटर मैदान के अंदर आएंगी। P1 की पहली ओवर में 2 विकेट लूज किए बैटिंग टीम ने। हाफ ट्रैकर बॉल रुक कर आई है, पटकी हुई गेंद, टप्पा खाने के बाद बल्ला पहले घूमा, गेंद बाद में आई।
लेंथ को पढ़ नहीं पाई है, प्री डिसाइडेड शॉट, प्री माइंडेड शॉट में आ गए और उसी वजह से एक और डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। इसी डॉट गेंद के साथ पहला ओवर यहां से होगा समाप्त, जहां पर बैटिंग टीम रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। प्रसाद पाटिल ग्रामीण का व्यावसायिक तौर पर खेलने का एक अच्छा एक्सपीरियंस अपने साथ लेकर आती है, और एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन, जो मैंने हमेशा बताया। ये खिलाड़ी अच्छा चलता हुआ आज एक और बार ऑफ साइड पर लॉब किया। इस बार खिलाड़ी है नहीं करेंगे कोई गलती, बड़ी मछली आएगी जाले में, तू शेर तो मैं सवा शेर, और ये बड़ा झटका प्रसाद पाटिल जाएंगे वापस। थँक्यू। मैदानाच्या बाहेर या, जे मैदानाच्या आतमध्ये गेलेत प्रेक्षक, त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर या। खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्साह असतो, आपल्या खेळाडूंना शाबासकी देण्याची इच्छा त्यांची असते, कारण त्यांचा आवडता खेळाडू जेव्हा चांगला खेळतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये वेगळाच आनंद असतो। पण मॅचच्या संपल्यानंतर आपण तो आनंद साजरा करा। मॅच चालू असताना कोणताच प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे। आणि जे दादा मैदानाच्या आतमध्ये गेले, दादा आपण मॅच संपली की त्या खेळाडूला खांद्यावर घेऊन नाचा, काही हरकत नाहीये, पण मॅचच्या मध्ये आपण जाऊ नका, ही देखील सूचना असेल प्लीज। चलिए मैदान के अंदर बात करेंगे। न्यू बैटर नागेश आइए, आते ही लॉक किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड। लॉन्ग ऑफ पर वही खिलाड़ी मौजूद है, हल्के हाथों से एक सिंगल को यहां से कन्वर्ट किया जाएगा। इक्का दुक्का बहुत जरूरी होता है, बूंद बूंद से समंदर बनता है, ये हमने हमेशा सुना है। और सिंगल डबल जिन्हें क्रिकेट की लाइफ लाइन कहा जाता है, कितने इफेक्टिवली आप स्ट्राइक रोटेशन करती है, ये भी क्रिकेट के खेल में बहुत ज़्यादा मैटर करता है। लेकिन जहाँ पर टॉप ऑर्डर के बैटर तीन जो है वो टॉप ऑर्डर के बैटर डगआउट में लौटे है, मिडल ऑर्डर को अब जिम्मेदारी अपने कंधों पर संभालनी पड़ेगी। इस स्टेज के ऊपर गलती की गुंजाइश नहीं है, क्योंकि यहाँ पर अगर आप हारते हैं तो फिर आपको दोबारा मौका नहीं मिलेगा। जितना भी दमखम है, जो मेहनत आपको करनी है, वो इसी स्टेज के ऊपर आज अभी करनी पड़ेगी। बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराएगी, बैकवर्ड जोन, शॉर्ट पाइन लेग पर खिलाड़ी तैनात थे, एक और सिंगल को कन्वर्ट किया जाएगा। शुरुआती ओवर में अब रन बने थे 8, उसके बाद रनों के लिए लड़ाई करते हुए टीम आपको अब तक नजर आई। स्कोर कार्ड की बात करेंगे तो वो अब 14 यानी कि 14 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनी है। रुद्राक्ष पाटिल और नागेश ये जोड़ी मैदान के अंदर खेलेगी। 3 गेंदें अब तक खेली है, 1 का योगदान दिया रुद्राक्ष ने। नागेश 1 गेंद के ऊपर 1 का योगदान उनका अभी तक रहा है। 4 गेंदों में 6 रन दिए, 1 विकेट को निकाला। अच्छी गेंदबाजी शक्ति पाटिल की। फुल टॉस गेंद थी, मौका दिया था, कबूला नहीं है। ऑन साइड पर ये गेंद जाएगी, दूसरा रन रिस्की हो सकता है।
रिस्क है तो रिवॉर्ड है, ये हमेशा हम सुनते आइए। 2 रन यहाँ से कंप्लीट जरूर करेंगे, लेकिन 1 शॉट। हमारे हीरामन सर मेन अंपायर, उन्होंने बताया कि 1 रन यहाँ से शॉट ली है, यानी क्रीज के बिहाइंड आपके बैट को पहुंचना होता है, क्रीज के आगे आपको अपने बल्ले को पहुंचाना होता है, जो आपने किया नहीं। लाइन के पीछे आपके बल्ले का हिस्सा होना बहुत जरूरी है। इसी वजह से 1 रन शॉट यहाँ से जरूर बताएंगे, यानी कि 1 ही रन काउंट की जाएगी। 1 रन के साथ टोटल होगा इंक्रीज, 15 के ऊपर पहुंचेगी टीम की रन संख्या। देखिए शुरुआत तो अभी धीमी रफ्तार से हुई है, लेकिन ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है। जब तक ये 2 खिलाड़ी होंगे रन बनेंगे जरूर। आउटसाइड टॉप स्टंप, वाइड लाइन के बाद अंपायर का इशारा, इट इज अ वाइड बॉल। शक्ति पाटिल शुरुआती 5 गेंदें अच्छी डालने के बाद वाइड गेंद डालने की जरूरत नहीं है। एक गेंद आप खराब डालते हैं, मोमेंटम बैटिंग टीम की ओर शिफ्ट होता है, फिर एक आध बड़ा हिट अगर आता है तो पूरी तरीके से आपकी टीम बैकफुट पर जा सकती है। ये सारी चीजें होती जरूर है। अच्छी गेंदें आपको फेंकनी पड़ेंगी, लाइन लेंथ की कंसिस्टेंसी एज एन बॉलर बहुत जरूरी। यहाँ पर भी लॉब करना चाहती है, बल्ला घूमा, लगी तो छगी वाली ये बात है, लेकिन छगी लगी नहीं। आएगी एक डॉट गेंद, और इसी डॉट गेंद के साथ ओवर नंबर 2 जो यहाँ से होगा समाप्त। टीम की रन संख्या बनी स्कोर कार्ड पर 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। चला, जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत बाहेर या। प्रेक्षक जे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, दादा विनंती आहे बाहेर या, मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज। तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आम्ही की मॅच संपल्यानंतर तुम्हाला जे काही सांगायचं असेल, जो काही जल्लोष करायचा असेल ते करा, पण मॅच चालू असताना मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, कारण खेळाडूंना पण अडथळा निर्माण होतो आणि मॅच पण कुठे ना कुठेतरी थोडीशी थांबते। त्यामुळे विनंती आहे की आपण सहकार्य करावं प्लीज। सगळ्यांना आम्ही शांतपणाने सांगतोय, कारण आपल्याच विभागाची स्पर्धा आहे, त्यामुळे आपणच जर त्याची शान चांगली ठेवली तर विभागाचं नाव, स्पर्धेचं नाव मोठं होईल। 16 रन बनी है 2 ओवर का खेल होने के बाद। 8 की औसत को मेंटेन किया गया। पहले ओवर में 8 रन दिए प्रथमेश पाटिल ने, 2 सफलताएं हासिल की। दूसरे ओवर में शक्ति पाटिल 8 रन दिए, 1 सफलता को हासिल किया, और 16 पर 3 ये रन संख्या जरूर बनी है। 2 ओवर का खेल होने के बाद हमारे चंदू दादा साइप्रित लाइव की बात करेंगे तो इन्होंने भी अच्छे अच्छे उपलब्धियों को हासिल किया। जब मैं छोटा था, जब मैंने कमेंट्री करने की शुरुआत की थी, इनकी हमारी मुलाकात हुई थी, शायद इन्हें याद होगा या फिर नहीं होगा, लेकिन साइप्रित लाइव 1,30,000 से ज़्यादा सब्सक्राइबर का वो बैंक उन्होंने जमा किया है यूट्यूब के ऊपर, और आने वाले समय में 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 1 मिलियन तक उनकी टीम ज़रूर पहुंचेगी। ये हम उनको शुभकामनाएं ज़रूर देते हैं। और साइप्रित लाइव ये चैनल पर अगर आप नए हैं तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए। क्लियरिटी विथ क्वालिटी एंड विथ कंसिस्टेंसी, ये सारी चीजें आपको मिलेंगी ओनली ऑन साइप्रित लाइव। मैदान के अंदर चलती है जहां पर गेंदबाज तैयार, प्रथमेश पाटिल। यॉर्कर लाइन, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, मोस्ट टिपिकल डिलीवरी, बोल्ड बैन बॉलर। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर। ये मैंने हमेशा बताया। फिलहाल तो यॉर्कर के साथ शुरुआत इवनिंग सेशन। वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। बहुत सारे दर्शक जुड़े, उनका भी स्वागत। बल्ले का किनारा लगा, भाग्य का सहारा नहीं मिला है। एक और विकेट को गवाया सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़ शेत ने। रुद्राक्ष पाटिल की पारी का खात्मा, चौथा झटका। प्रीमियर लीग की हम बात जरूर कर रही है। बहुत ही चर्चित प्रतियोगिता रही है। पिछले 4 साल इस टूर्नामेंट ने अपनी कंसिस्टेंसी को मेंटेन रखा, और 5वें साल में भी सीजन 5 है, और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने बड़ा पंच लगाया है। और साइप्रित लाइव बैक टू बैक इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है। पिछले साल उन्होंने की थी सीजन 4 पहली बार, और उनकी क्लियरिटी, क्वालिटी और काम इतना अच्छा लगा कमेटी को कि उन्होंने सीजन 5 में भी साइप्रित लाइव को लाइव कवरेज करने का ये काम दिया है। यहाँ पर स्टाइलिश स्ट्रोक लगाना चाहते थे,
कैच हिट का कॉल जरूर हो सकता था। विकेट कीपर अगर ये कैच को लेते बल्लेबाज जरूर वापस जा सकते थे, ऐसा हुआ नहीं है। हमरापुर विभाग प्रीमियर लीग आज का पहला दिन, 4 दिन अभी भी और बाकी है इस टूर्नामेंट में। 5 दिन की ये प्रतियोगिता आपको जरूर देखने को मिलेगी। अपने नाम से बना अपनी पहचान, वरना एक नाम के तो होते हजारों इंसान। ये हमने हमेशा बताया। हमरापुर विभाग प्रीमियर लीग, इन्होंने अपने काम से अपनी पहचान बनाई है और इसी वजह से आज इनका नाम पीन तहसील रायगढ़ डिस्ट्रिक्ट में आपको ऊंचा होता हुआ नजर आएगा। बढ़िया गेंदबाजी अभी तक रही प्रथमेश पाटिल। 3 गेंदें, मात्र 1 रन दी, 1 विकेट को निकाला। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल प्लस विकेट टेकिंग एबिलिटी। हॅलो. एक और बढ़िया गेंद। तर याच दरम्यान विशाल स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आमचे मित्र विशालभाई पेरवी यांचं आगमन. हा संपूर्ण ड्रेस कोड आपण पाहताय. खरं तर भरपूर चांगला ड्रेस कोड ज्यांनी तयार केलाय या स्पर्धेसाठी आणि त्या विशाल स्पोर्ट्सचे सर्वे सर्व विशालभाई पेरवी यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. अगले गेंद के लिए तैयार गेंदबाज। लोअर पुल टॉस थी, ऑन साइड पर खेला, डीप मिड विकेट जोन पर। प्रोटेक्शन है, 1 रन को कंप्लीट करेंगे। दूसरा रन रफ्तार के साथ वापस आई है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चीते की रफ्तार के साथ 2 रन यहां से दौड़कर कंप्लीट किए जाएंगे। बड़े हिट जहां पर नहीं आती, सिंगल डबल का रोल बहुत इंपॉर्टेंट हो जाता है। लेकिन अभी तक इस ओवर की बात करेंगे तो मात्र 3 रन दिए, 1 विकेट को निकाला। अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाज प्रथमेश पाटिल की। टीम की रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। 19 की दर्दनाक यादें कुछ है, बात करेंगे उनके बारे में। यहां से भी ड्राइव करना चाहती है, हल्के हाथों से खेला। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी आएंगे, 1 रन को कंप्लीट किया और इसी 1 रन के साथ प्रथमेश पाटिल अपने 2 ओवर के स्पेल को करेंगे कंप्लीट, जिनमें उन्होंने टोटल रन खर्च किए 12, विकेट चटकाई 3 और 3 ओवर का खेल भी होगा समाप्त। टीम का टोटल 20 रन 4 विकेटों के नुकसान पर। तर आम्ही अतिथी सन्मानाकडे वळतो. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय मान्यवर मयूर म्हात्रे कोपर, आमचे विशेष सहकार्य स्कोरर आहेत. मयूर म्हात्रे कोपर गावचे आमचे मित्र आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. मला वाटतं डी वाय पाटीलला कधी मॅच असली की आम्हाला फोनचं तिकीट हवं आहे का? यस. तर मयूर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. ते जबरदस्त क्रिकेट प्रेमी आणि चांगले स्कोरर आहेत, तर त्यांचा सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद. अनेक विशेष सूचना असेल बघा. ज्या टीमचा ड्रेस कोड बॅलन्स आहे, खरं तर त्यांनी कमिटीला संपर्क साधा आणि विशाल स्पोर्ट्सला भेट द्या आणि आपला ड्रेस कोड घेऊन जा. आणि त्यानंतर महेश दातकर कोपरचे आमचे आणखीन मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. महेश दातकर JSW मध्ये ते एम्प्लॉई आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. कोपरगावचे महेश दातकर यांचा हा सन्मान. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. राकेश मोकल यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. राकेश मोकल यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. कोपरगावचे राकेश मोकल यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. रुपेश करता आमचे सूरजभाई यांचे खरंतर मामाचे ते मुलं, मामाचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचा हा सन्मान रुपेश पनवेलकर दादा यांच्या शुभ हस्ते होतोय. अभिनंदन. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओह डंडी गोल, फर्नीचर को डिस्ट्रॉय किया जाएगा। यू मिस, आई विल नेवर गोइंग टू मिस, ये स्टेटमेंट है गेंदबाज प्रसाद पाटिल की। एक और झटका बैटिंग टीम को।
बढ़िया गेंद थी आउटसाइड टॉप स्टंप लाइन, अच्छी लाइन को मेंटेन किया। युवा गेंदबाज है प्रसाद पाटिल, लेकिन युवा की हवा आजकल आपको हर एक क्षेत्र में देखने को मिलती है और आज का युवा कल का भविष्य है। इसी वजह से युवाओं को मौका देना उतना जरूरी, जितने ज्यादा आपके गांव के ग्रामीण टीम में आप युवाओं को मौका देंगे उतना ज्यादा वो आने वाले सालों में अच्छे बनेंगे, अच्छे खिलाड़ी बनकर सामने आएंगे, आपकी ग्रामीण टीम का नाम रोशन होगा। युवाओं को मौका मिला एचपीएल में भी। ऑन साइड के ऊपर खेलना चाहती है, प्रॉपर कनेक्शन नहीं है, बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराई, शॉट लॉन्ग लेग पर, खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगी, तब तक रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है। 2 रन यहां से मुकम्मल, रन बन नहीं रही है, आपको रन बनाने पड़ेंगे। हारा हो ये कितनी बार लोगों को बताएगा, आज उठकर कोशिश तो कर, एक दिन ये आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा। ये मैंने हर बार बताया, आज उठकर कोशिश करने की जरूरत, क्योंकि यही मंच है, बड़ा पंच लगाओगे मैदान के सरपंच कहलाओगे। डू और डाई वाला मैच, यहां पर भी किनारा लगा, विकेट कीपर गलती, रन आउट का मौका, एक और बार वो मौके को भी छोड़ेंगे। वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग जो यहां से आपको दिखाई गई इस गेंद पर। पहले तो आपको कैच के साथ विकेट लेने का मौका था, वो कैच को आपने छोड़ा, रनआउट के साथ आपको विकेट लेने का मौका था, वो रनआउट को आपने छोड़ा और जीवनदान यहां से दिया जरूर गया है। नसीब आज संदेश पाटिल के साथ आपको नजर आएगा, एक जीवनदान इस खिलाड़ी को जरूर मिला है। 1 रन से टोटल होगा इंक्रीज। रन संख्या की बात करेंगे तो 24 रन बने हैं स्कोर कार्ड पर। अभी भी बात करेंगे, इस ओवर में 2 गेंदों का खेल बचता हुआ नजर आएगा। टोटल 8 बॉल स्टिल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग, टोटल इज ऑन 24। अगली गेंद करेंगे, कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत जरूरी होता है, लेकिन रफ्तार आप देखिए। प्रसाद पाटिल, इस युवा गेंदबाज ने बैक ऑफ द स्टेज बहुत मेहनत की है। मैं हमेशा कहता हूँ, अगर आप ऑन स्टेज पे एक खिलाड़ी की सक्सेस को देखते हैं तो ये मत भूलिएगा कि बैक ऑफ द स्टेज उस खिलाड़ी ने कितनी मेहनत की है। मेहनत करोगे तो कामयाबी मिलेगी, और इस खिलाड़ी ने जो मेहनत की, आज इस खिलाड़ी को उसका फल मिलता हुआ। कमाल की गेंदबाजी, ओह बढ़िया स्ट्रोक खेला, ऑन साइड पर चांद पे गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। चार ओवर का खेल होगा समाप्त, टीम की रन संख्या 30 रन, 30 रन इज ऑन टोटल। क्रिकेट का खेल, वक्त बदलता है तो पत्ता पलटता है। हॅलो, चला कैलास मात्रे मैदानामध्ये नका आता जाऊ, वॉन्टेड चला बाहेर, कैलास मात्रे चला बाहेर या। 4 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 30, 5 विकेटों को गंवाया। बैटिंग करती हुई टीम सात्विक एंड स्वरूप लवन तांबड़शेत ने। आखिरी 6 गेंदों का खेल आपको इस पहली पारी में बचता हुआ नजर आएगा। डेथ ओवर की जिम्मेदारी अपने हाथों में लेकर बॉलिंग ट्रैक पर गिरीश मोत्री आपको आते हुए नजर आएंगे। पिछली ओवर 5 गेंदें अच्छी डाली थी गेंदबाज प्रसाद पाटिल ने, आखिरी गेंद पर एक छक्का खाया और पूरी तरीके से मोमेंटम बैटिंग टीम के पास आपको लौटता हुआ नजर आएगा। मैं हमेशा कहता हूँ, वक्त बदलता है और वक्त बदलता है तो पत्ता पलटता है। फिलहाल पत्ता पलटा है बैटिंग टीम की तरफ, मोमेंटम शिफ्ट जरूर हुआ, लेकिन क्या उस मोमेंटम को कैरी फॉरवर्ड किया जाएगा, ये बात भी यहाँ से देखने लायक। क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बना देता है। आखिरी 6 गेंदें बची जरूर है, कौन राजा बनेगा कौन फकीर बनेगा ये तो वक्त बताएगा। चलिए, आपको स्पीड अप मेंटेन रखना है, ये मैं जरूर बताऊंगा। 5 ओवर के लिए 25 मिनट का टाइम अलॉट है और 25 मिनट में एक इनिंग को कंप्लीट करना मैंडेटरी है, तो ज्यादा समय मत लीजिए प्लीज बॉलिंग टीम, ये आपसे रिक्वेस्ट जरूर रहेगी। 6 गेंदें बची है, 30 रन बनी है स्कोर कार्ड पर। आखिरी 6 गेंदों में कम से कम 12 से 15 बनाती है
42 से 45 तक अगर पहुंचती है, अच्छा टारगेट माना जाएगा बॉलिंग टीम के सामने। टीम मीटिंग यहां से जरूर ले रही है। कहीं ना कहीं थोड़ी सी इंजुरी आपको देखने को मिलेगी गिरीश महात्रे इनकी बॉडी में, और उसी वजह से शायद बॉलर को चेंज भी कर सकती है। उन्होंने वार्म अप रनअप जो अपना लिया उसमें उन्होंने बताया कि शायद पैर मेरा ओके नहीं है, क्रैम्प्स कहीं ना कहीं है, थोड़ा सा खिंचाव अपनी मांसपेशियों में महसूस कर रही है, और उसी वजह से कहीं ना कहीं गेंदबाज को यहाँ से बदला जरूर जाएगा। चलिए कप्तान प्रथमेश पाटिल गेंदबाज को अगर बदल रहे हैं तो जल्दी कीजिएगा, क्योंकि समय नहीं है हमारे पास, प्लीज। हॅलो, चला प्रथमेश थोडी घाई करा, विनंती आहे, स्पीडअप करा आपण प्लीज. बघा पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची, त्यामुळे प्रथमेश आपण जास्त वेळ वाया घालू नका, सामना लगेच चालू करा त्वरित. दुखापत असेल तर तुम्ही नवीन प्लेअर घ्या. गेंदबाजी में परिवर्तन किया गया। आखिरी ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट आयुष का इस्तेमाल करेंगे ये अब। आखिरी 6 गेंदें जो बची है इस पहली पारी में, ऑन स्ट्राइक एंड पर जिनको जीवन दान दिया गया, संदेश पाटिल आपको जरूर देखने को मिलेंगे। सागर पाटिल के बल्ले से एक 6 जरूर आया, लेकिन संदेश पाटिल को अब रन बनाने पड़ेंगे, साथ ही हाथ बढ़ाना, और इस साथी को अब खेलना पड़ेगा। फुल टॉस गेंद थी, बाहरी किनारा था, अंपायर का नो बॉल का सिग्नल आया। ओवर द वेस्ट कमर की हाइट के ऊपर आपने बॉल को डिलीवर किया और आपको पनिशमेंट में दी जाएगी। बॉलिंग टीम का रिव्यू जरूर है ऑन स्क्रीन के ऊपर, थर्ड अंपायर आइए चेक कीजिए। चैलेंज किया है अंपायर के डिसीजन को बॉलिंग टीम ने। अंपायर का मानना है नो बॉल, बॉलिंग टीम ने चैलेंज किया। डीआरएस एक रिव्यू आपको रनआउट और बीमर के लिए दिया जाएगा, और बीमर के लिए रिव्यू का इस्तेमाल करते हुए बॉलिंग टीम। थर्ड अंपायर हमारे बिल्कुल है ऑन स्क्रीन पर चेक करते हुए। चेक कर रहे हैं हम, क्रूशियल कॉल है, इंपॉर्टेंट मैच है, और राइट डिसीजन देना बहुत जरूरी है। हमारे थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पर चेक करेंगे डिसीजन को। नो बॉल, इट इज नो बॉल, रिव्यू अनसक्सेसफुल, यानी दोबारा आपको रिव्यू लेने का इस इनिंग में मौका नहीं मिलेगा। बॉलिंग टीम श्री सिद्धिविनायक स्ट्राइकर को ऊपर कोई वाड़ा, आपने आपके एक रिव्यू को गवाया है, और ऑन फील्ड अंपायर का डिसीजन बिल्कुल सही था। नो बॉल का सिग्नल, जहां पर 1+1 2 रन मिलते हुए नजर आई। टीम का टोटल 32 रन बनेगा स्कोर कार्ड पर। अंपायर ने अपने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, यानी फ्रीट का मौका होगा बल्लेबाज के लिए। अच्छी अपॉर्चुनिटी है, फ्रीट का मौका, क्या फायदा उठा पाएंगे? अच्छी बात तो यह है कि सागर पाटिल के पास वो स्ट्राइक है, पिछले ओवर की आखिरी गेंद पर 6 मारे थे। फ्रीड बॉल जरूर थी, फिर एक बार वो बॉलिंग स्वीप स्टाइल, वो शॉट एग्जीक्यूट करना चाहती है, कनेक्शन बना नहीं पाई, डॉट गेंद की समाप्ति। बार बार अगर आप एक ही स्ट्रैटेजी को इस्तेमाल करेंगे तो बॉलिंग टीम भी कुछ कम नहीं है। आपकी स्ट्रैटेजी को उन्होंने भाप लिया है, और अब आपको आपके लाइन में गेंदें नहीं मिलने वाली है। डॉट बॉल जरूर फेंका, गलती को सुधारा आयुष ने। गलतियों को पहचानना, गलतियों से सीखना, गलतियों को सुधारना, ये सारी चीजें एज एन क्रिकेटर बहुत जरूरी। एक और बार उसी दिशा में क्या कनेक्शन बनाया है, अलोंग द कार्पेट, डीप पाइन लेग पर खिलाड़ी को तैनात किया। अच्छी कप्तानी बॉलिंग टीम के कप्तान प्रथमेश पाटिल द्वारा, क्योंकि उनको पता है कि उस दिशा में ये खिलाड़ी रन बनाता है, इसी वजह से डीप पाइन लेग पर एक खिलाड़ी को पहले ही तैनात कर कर रखा है, और उन्होंने इस गेंद को रोका भी। अगर वहां पर ये खिलाड़ी नहीं होता शायद बाउंड्री होती। अच्छी कप्तानी है प्रथमेश पाटिल की, कप्तान का रोल बहुत जरूरी क्रिकेट गेम में। कदमों का इस्तेमाल किया, फुल टॉस बनाया, ऑन साइड पर 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद फरार, बल्लेबाज का वार, नंबर 4।
बनी है स्कोर कार्ड पर। 3 गेंदें अब भी बाकी। अक्रॉस द लाइन खेला, इस बार बहुत फाइन है, खिलाड़ी रोक नहीं पाएंगे बंदूक की गोली की रफ्तार से। गेंद सीमा पर, एक और नंबर 6। सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़ शेड के लिए स्लोवर लेंथी, एक और बढ़िया स्ट्रोक। खिलाड़ी है, दर्शक बनकर रह जाएंगे। क्या कमाल की बल्लेबाजी है। सागर पाटिल सबसे कातिल बनते हुए 3 गेंदे 3 चौके। देखिए अंपायर से आप बातचीत जरूर कर रही है। बिहाइंड द विकेट जाकर खेलना अलाउड नहीं होता, लेकिन एक पैर अगर उनका विकेटों के आगे एक पैर विकेटों के पीछे है तो वैसे अलाउड जरूर होता है और वो रन काउंट भी किए जाएंगे। यही बातचीत होती हुई बिल्कुल, अगर पहले उन्होंने बैट एंड बॉल का जब कांटेक्ट हुआ तब उनका पैर अगर विकेटों के आगे है, उसके बाद अगर वो बाहर जाती है, बिल्कुल वो शॉट लीगल है। एक और बार, इस बार भी प्रहार है। क्या कमाल की बल्लेबाजी है। चीते की चालबाज की नजर, सागर पाटिल पर संदेह नहीं है। 6 रन। संख्या बनी है स्कोर कार्ड पर 52। 52 रन आपको बनते हुए नजर आएंगे। शुरुआती 3 ओवर की बात करेंगे तो स्कोर कार्ड पर मात्र 20 रन बने थे, लेकिन उसके बाद क्या कमाल की बल्लेबाजी की। आखिरी 2 ओवर जो डेथ ओवर्स होते हैं उनमें 12 गेंदों में 32 रन बनाए बैटिंग यूनिट ने, टीम सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़ शेद की। और 5 ओवर के बाद 52, ये टारगेट यहां से जरूर बनाया गया। आने वाली 30 गेंदे 53, 53 रनों का लक्ष्य यहां से रखा जाएगा श्री सिद्धि विनायक स्ट्राइकर कोपर कोईवाड़ा टीम के सामने। कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो अपने घर। ये इक्वेशन आपको जरूर देखने को मिलेगी। आने वाली 5 ओवर 53, 53 रन यहां से आपको जीतने के लिए बनानी है। ऑन स्क्रीन के ऊपर आप दर्शकों को देख सकते हैं, बिल्कुल फैन फॉलोइंग बहुत है। HBPL हमरापुर विभाग प्रीमियर लीग की क्रेज पेन तहसील में नहीं, रायगढ़ डिस्ट्रिक्ट में है और उसकी वजह से बहुत सारे दर्शक हर साल इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए नजर आते हैं। लाइव के व्यूअरशिप के बारे में बात करेंगे तो बहुत सारे लाइव व्यूअर्स हमें आज के दिन में टोटल देखने को मिली है। 20,000 से भी ज्यादा लोगों ने आज हमरापुर विभाग प्रीमियर लीग सीजन 5 के पहले दिन को देखा। करंट व्यूज 550 लोग आपको इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय करते हुए नजर आएंगी और यही क्रेज रही है HBPL प्रीमियर लीग की। सीजन 5 मैदान के अंदर 30 गेंदे 53 रन। थैंक यू।
आज पहिला दिवस स्पर्धेचा हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025-26 आणि पहिल्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला. आज संपूर्ण दिवसभर रसायनी परिसरातील एक नामवंत युवा समालोचक मानस मनोरे त्यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. मानस मनोरे यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. उत्कृष्ट युवा समालोचक आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. दुसरं सत्र बाकी आहे. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते समालोचक मानस मनोरे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. फार कमी वयामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अभ्यासू समालोचक, युवा समालोचक आणि त्यांचा हा सन्मान मानस मनोरे यांना इथे सन्मानित केला जाईल. निखिल पाटील आमच्या खरं तर स्पर्धेचे कमिटी मेंबर आणि उपाध्यक्ष बंटी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा मानस. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान पाहिला. आमचे साथी समालोचक मित्र मानसजी मनोरे, रसायनी परिसरातील एक गोड आवाज, त्यांचा सन्मान आपण घेतला. जाऊयात मॅच कडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. जो संघ जिंकेल तो हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 च्या सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरेल. आणि आजच्या दिवसातील लास्ट मॅच सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेतच्या अगेन्स्ट श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्स कोपर कोळीवाडा. मयूरजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दर्शनजी म्हात्रे आणि रोहनजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. अर्थातच सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंट या संघाचा संघनायक प्रसादजी पाटील. मानसजी मनोरे धन्यवाद. आज खरं तर ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात, एक पहाडी आवाज, युवा प्रतिभा संपन्न समालोचक, रसायनी परिसराला बिलॉंग करणारे. आणि आज आमच्या समेत आमचे गुरुवर्य रोशनजी पाटील सर यांचा आवाज सुद्धा संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकता. शेवटच्या मॅच कडे तुम्हाला घेऊन चलतो मित्रांनो. संध्याकाळचं सत्र. नतमस्तक तयाचरणी ज्याने गाजविले अनेकांच्या मनावर राज्य. नतमस्तक तयाचरणी ज्याने गाजविले अनेकांच्या मनावर राज्य आणि घडविले हे तेजोमय स्वराज्य. असा एकमेव राजा छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार क्रीडा समालोचक अविनाश ठाकूर दादर पेंट तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला बॉल प्रसाद तयार. पहिला बॉल विनोद साठी. चांगला बॉल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं प्रथमेश सलामीला आला होता. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा प्रथमेश सलामीला आला होता. तदनंतर मात्र लास्ट मॅचला स्ट्रॅटेजी मध्ये थोडासा बदल. संघाचा संघनायक कुठेतरी अजूनही ड्रेसिंग रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रणनीतीमध्ये थोडासा बदलाव संध्याकाळच्या मॅच मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच. कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा कट केल्या बॉलला एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल केला गेलाय. 2 धावा पूर्ण होतील का? थ्रो चांगला येईल का? परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न नाही. बॅकअप आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. एका धावेला फार महत्व आहे, कारण आपण पाहिलं तर मागील सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि तिथून मात्र सामन्याचं मोमेंटम कुठेतरी शिफ्ट झालं. कारण पहिल्या 4 षटकामध्ये धावा होत्या तब्बल 30 धावा आणि तदनंतर मात्र लास्ट ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा पाहायला मिळाल्या होत्या. जिथे प्रमुख गोलंदाजाला थोडीशी दुखापत झाल्यानंतर एक बॅकअप गोलंदाज वापरण्यात आला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल हुक केला. लॉंग लेगच्या दिशेने धावा बुक केल्यात. मिळतील 4. स्टार्ट होईल सेकंड बॉल नाही, परंतु मॅच बॉल आला. पुन्हा एकदा मॅच बॉल न सुरुवात करूयात. काय फटका होता.
आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले आणि तिथून मात्र बॉलला लॉंग लेगच्या दिशेने पाठवलं. 4 धावांसाठी फलंदाज विनोद घरतच्या बॅटमधून हा चौकार. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 6. आक्रमण केलं, खोलात टाकला होता, उडवला बॉल, परंतु फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला प्रवीण मात्रे बॉल खाली येतो. यावेळेस मात्र करणार नाहीये चुकी, पकडला जाईल. संपवला विनोद घरतचा खेळ. विनोद घरत तंबूच्या दिशेने मी मान्यवरांना विनंती करतो, मैत्री चषक या स्पर्धेचे यशस्वी आयोजक गोल्डन मॅन सुंटी पाटील आणि सन्मान्य प्रदीपजी पाटील कळवे दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. सुनील दादा पाटील, गोल्डन मॅन सुंटी दादा आणि प्रदीपजी पाटील कळवे मान्यवरांना विनंती असेल आपण VIP टाईज वर येऊन स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेमध्ये मित्रांनो प्रत्येक मान्यवरांना आदरपूर्वक बोलवलं जात आहे आणि आदरपूर्वक अतिथी सन्मान सुद्धा आपण सकाळच्या सत्रापासून पाहता. आजचा पहिला दिवस, शेवटचा सामना, शेवटचं सत्र, परंतु आजचा पहिल्या दिवसाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन या सोहळ्याने झाली. तदनंतर मात्र खेळपट्टीचं पूजन झालं. पहिल्या मॅचचा टॉस झाला, पहिल्या मॅचला सुरुवात झाली आणि का आजचा दिवस राहिला. पुढचा बॉल ऑन साइडला, चांगला फटका, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर मधून मिस फिल्डिंग होत्या. खेळाडू बॉलला चाच पडत राहिले आणि तिथून मात्र एका सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि धावफलकावरती धावा लागतात. आमचे मित्र कविराज पाटील आम्हाला सांगतायत 8 धावा. आता इथून विजयासाठी समीकरण येणारे 25 चेंडू आणि 45 धावा. शेवटचं षटक आता पहिल्या सत्रामधलं गोलंदाज आयुष डाऊरचं कुठेतरी महागडं ठरलं आणि तदनंतर कुठेतरी आता अंडर प्रेशर आलाय संघ, परंतु त्या प्रेशर मधून बाहेर यावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल समोर खेळलेत, एक सिंगल कंप्लीट आणि तिथून मात्र काय घडलंय, बॉलनं थोडस वळण घेतलंय आणि बॉल चाललाय सीमा पार. या षटकाचा शेवट गोड आलाय चौकार. तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेचा शीर्षक सॉन्ग आणि हमरापूर विभागाच्या निमित्तानं आपण पाहताय हे संपूर्ण आमचे प्रेक्षक वर्ग खरं तर टेकडीवर बसून सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. बाल्कनीतली सीट त्यांना खरं तर मिळाली, खूप महागडं तिकीट त्यांनी मिळवलं, परंतु त्यांना विनंती असेल की आपण मॅचचा आनंद घेत असताना मॅचच्या ओघात येऊ नका. आपण जिथे बसलात आपली स्वतःची काळजी सुद्धा आपल्या घ्यायची. तदनंतर आपण पाहताय मैदानाच्या चहू बाजूला बाउंड्री लाईनच्या बाजूला जे कुंपण आहे त्या कुंपणाच्या दिशेने सुद्धा बरेचसे प्रेक्षक त्यावर बसून मॅचचा आनंद घेतात. मॅचकडे सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन चलतो जिथे विजयासाठी समीकरण येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आणि हा संपूर्ण आमचा खेळाडू कक्ष पाहताय. खेळाडू कक्षामधून खरं तर प्रत्येक बॅटिंग संघ तिथून इन होते, ज्यामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026. खरं तर सुरुवात 2025च्या शेवटच्या दिवशी, इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या मात्र कॅलेंडर चेंज होणार आहे 2026. आमचे हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ सन्मान्य वैकुंठदादा पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्तानं. जाऊयात मॅचकडे. बॉलिंग मार्कवर आदेश मात्रे तयार. पहिला बॉल आदेश टू शक्ती. शक्तीला शक्ती प्रदर्शन करायचं होतं, फटका फसला. लो फुल टॉस बॉलला कन्वर्ट करू शकलेला नाही आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बाद शक्ती. भूमिका आहे खर तर मनोज दादा पाटील रावे, खर तर दादांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खर तर अमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि
यंदाच्या हंगामामध्ये विद्यमान सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले हे रंगीबिरंगी बॅनर्स करतात या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम करतात. मनोजदादा पाटील आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. मॅच कडे सुद्धा तुम्हाला घेऊन चलतो जिथे आदेश मात्रे खारसापोली एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू इथे मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या फ्रँचाइज साठी, अर्थातच सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंट संघासाठी. हमरापूर विभागातील टॉप 16 खेळाडूंमध्ये ज्याची वर्णी लावली जाते, कारण ऑक्शन दरम्यान आपण त्याला पाहिलं होतं ऍज अ आयकॉन बॉलरच्या पोल मध्ये, जिथे चांगली कामगिरी त्यानं मैदानामध्ये केल्या. पुढचा बॉल नौका फलंदाज प्रथमेश पाटील संघाचा संघनायक तिसऱ्या क्रमांकावर आला. एक धाव पूर्ण आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतं, जिथे किरण पाटील त्याला थांबवतो आणि एका सिंगलला धावफलक पुढे जाईल ते म्हणजे 13 धावा. आता इथून पुढे येणारे 22 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. हे टार्गेट जर चेस करायचं असेल ना आपल्याला या स्पर्धेमध्ये, शेवटचा दिवस जर खेळायचा असेल तर मात्र प्रथमेश पाटील आणि त्याच्या समवेत किरण पाटील ही जोडी राहणं फार आवश्यक आहे. खर तर मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या नावाचा उल्लेख मी आत्ताच करत होतो, मनोजदादा पाटील रावे, खर तर ज्यांच्या माध्यमातून या बॅनर्ससाठी प्रचंड मेहनत दादांनी खर तर घेतल्या. पुन्हा एकदा दादांचा मनपूर्वक आभार. जाऊयात मॅच कडे. ऑन स्ट्राईक डावखुरे हाताचा किरण पाटील, ऑन साइडला उडवला बॉल, हुक केलाय आणि हुक वर धावा बुक सुद्धा केला जातील. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ ह्यूज, इट्स अ मायटी आउट ऑफ द पार्क, सिक्सर. भाव साधा परंतु जनतेचा वादा हा नेहमीच पूर्ण करणारे, तरुणांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ, दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व वैकुंठदादा पाटील यांचं शीर्षक गीत, अर्थात टायटल सॉन्ग, खरं तर ज्यांचा मोलाचा हातभार या स्पर्धेला राहिलाय आणि त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीरासाठी बाईक पुरस्कृत करण्यात आली. विजयासाठी आता आवश्यकता असेल 21 बॉल आणि 34 धावा. अजून एकदा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल केलाय, बॉलला एक सिंगलच मिळेल. ज्यावेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं होतं ना, एक सुंदर साऊंड तिथे आपल्याला ऐकायला आला होता, परंतु गॅप शोधू शकलेले नाहीयेत. एक सिंगलच मिळेल तिथे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 20 धावा. आता मात्र दुसऱ्या दशकात धावसंख्या येऊन पोहोचते, जिथे 20 ला 2 ही स्थिती आपण पाहताय. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. आता इथून पुढे येणारे 20 बॉल्स आणि 33 धावांची आवश्यकता असेल. ह्या धावा जर चेस करायच्या असतील तर प्रथमेश पाटीलला शेवटपर्यंत खेळणं फार आवश्यक असेल. यावेळेसचा बॉल खोलात टाकला होता, उडवायचा जरूर होता, डीप मिड विकेटला फिल्डर होते, परंतु चुकी झाली. ते मात्र झेल ड्रॉप झाला, सोपा झेल होता किरण पाटील. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, जोपर्यंत एखादा झेल पकडला जात नाही ना तोपर्यंत तो सोपा सुद्धा मानला जात नाही. महत्वाचा झेल होता. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक, एक अष्टपैलू खेळाडू आणि एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश पाटीलचा तो झेल ड्रॉप केलाय आणि आता समीकरण 19 बॉल आणि 32 धावा. कारण संध्याकाळचं सत्र म्हटलं की जय गिरोबादेव क्रीडांगण जोहेवर सातत्याने उजव्या हाताच्या फलंदाजांना मोठे फटके क्लिअर होत नाहीयेत. त्याचं कारण की या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, संध्याकाळचं सत्र सूर्य मावळतीला जातो, वाऱ्याची दिशा ही बदलत असते, परंतु डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी वरदान राहिलं हे मैदान. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमा पार. JSW स्टँडला मानवंदना देणारा ठोकलाय फलंदाज किरण पाटीलला. धावा लागल्यात. एंड ऑफ द 2 overs 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी समीकरण 18 बॉल आणि 28 धावा. आता येणारे 3 षटक, 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. चला फिल्डिंग टीम विनंती करतोय, या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, त्यामुळे आता अधिकतम टीम मीट घेऊ नका तुम्ही.
तिथे मात्र सोपा झेल होता, आता मात्र त्या झेलचा तुम्हाला प्रभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कारण मित्रांनो, प्रतिस्पर्धी संघाचा संघनायकाचा तो झेल होता आणि त्यामुळेच संघनायक प्रसाद पाटील थोडासा नाराज आहे. फिल्डिंग मधले एफर्ट्स थोडेसे कमी पडलं. फिल्डिंग फार महत्वाचे मित्रांनो क्रिकेटमध्ये. जेवढं महत्व बॅटिंगला आहे, जेवढं महत्व बॉलिंगला आहे, किंबहुना त्याहूनही अधिक महत्व हे फिल्डिंगला असतं. कारण आठवतो 1993 मधला हिरो कपचा सामना, जिथे वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट साऊथ आफ्रिका संघ जरूर खेळत होता. त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेला पुरस्कार जॉन्टी रोड्स यांना आज फिल्डिंगच्या जोरावर भेटला होता. कारण सामन्याला फिरवणाऱ्या त्या 5 झेल कोण विसरेल. जॉन्टी रोड्स फिल्डिंग क्षेत्रातील एक मोठं नाव. परंतु या मॅच मध्ये मिसफिल्ड सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वर येईल, जिथे 5 षटकांची लढत संघाचा स्ट्राईक ऑन गोलंदाज प्रसाद पाटील नाही तर आता तिसऱ्या षटकासाठी या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक हिरो अर्थातच साहिल मात्रे बॉलिंग मार्क वर आहे. सामना करेल प्रथमेश पाटील. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आता उजव्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला गेला. आता या षटकानंतरच कळेल प्रसाद पाटीलचा निर्णय अचूक राहिलाय का नाही. कारण मेन विकेट आहे, त्याला जर बाद लवकरात लवकर करण्यात आलं तर मात्र मॅच कुठेतरी लास्ट पर्यंत जाणार नाहीये. परंतु बॉलिंग मार्कवर साहिल मात्रेला प्राचारण करण्यात आलं. खोलात टाकला होता, यॉक खेळण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस, बॉल पाठवले वाईडिश लॉंग ऑनला. स्वतः कर्णधार प्रसाद पाटील तिथे उपस्थित. एक सिंगलच मिळेल आणि आता सिंगलनं धावफलकावरती धावा लागतील. 26 धावा अजूनही येणारे 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 27 धावा जमू शकतील का हे दोनही फलंदाज. एका बाजूने किरण पाटील आहे तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश पाटील आहे. एक रावेगावचा खेळाडू आहे तर दुसरा खारसापोलीचा खेळाडू. बॉलिंग मार्कवर हनुमानपाडा संघाचा साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंग मध्ये आता वारंवार बदल, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलसाठी फिल्डिंगचा जर विचार केला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या इथे खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेटला खेळाडू पाहायला मिळतात. वाईडिश लॉंग ऑनला किरण पाटील आहे तर एक खेळाडू आपल्याला एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्ये पाहायला मिळतो. ऑन साइडला जास्तीचं प्रोटेक्शन दिले कारण किरण पाटीलचा तो स्ट्रॉंग झोन आहे. आई रायबादेवी रावे या संघामध्ये खेळत असताना या खेळाडूचा खेळ आपण सातत्यानं ग्रामीण गटामध्ये पाहिला. आता हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा खेळ करतो. खोलात टाकला होता, बॅटची मोठी कडा, यष्टीरक्षक डाऊन दी बॉल करत नाहीये चुकी, चोखरित्या आपलं काम बजावलंय. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद किरण पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. चला नवीन बॅट्समन रेडी राहायचा, अधिकचा वेळ घेऊ नका. विजयासाठी समीकरण येणारे 16 बॉल 27 धावा. या टायटल सॉन्ग मध्ये आपण ऐकत होतो हमरापूर विभागातील प्रत्येक गावातील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि उद्या सुद्धा प्रेक्षकांना विनंती असेल की या स्पर्धेचा आनंद घ्यायला विसरू नका. डे 2 पहिली मॅच आदित्य भाई 11 हनुमानपाडा च्या अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली, अर्थातच आदित्य पाटील रावेच्या अगेन्स्ट सार्थक मात्रे जोहे. नेक्स्ट मॅच वीर मराठा जोहे च्या अगेन्स्ट साहिल कला केंद्र जोहे, अर्थातच सुनील पाटील उर्नोलीच्या अगेन्स्ट दीक्षित पाटील रावे. उद्या सुद्धा हे 4 आयकॉन खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील हमरापूर विभागातील, ज्यामध्ये 2 रावे गावातील खेळाडू तर एक जोह्याचा सार्थक मात्रे. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा डंका या संपूर्ण पेन टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं गाजवला तो सार्थक मात्रेच्या आणि तसेच नुकत्याच झालेल्या स्पर्धेमधला बक्षीस पात्र संघ अर्थात हितवर्धक क्रिकेट क्लब जोहेच्या आयोजित स्पर्धेमध्ये ज्यानं चांगली कामगिरी केली तो वीर मराठा जोहे संघाचा कर्णधार आपला पाहायला मिळेल उर्नोली गावचा सुनील पाटील. चला प्रसाद स्पीडअप करा विनंती असेल. बॅट्समन आपण सुद्धा लवकर रेडी राहा. संध्याकाळचं सत्र आपण पाहता ठीक 5:34 झालेत. अधिकचा वेळ आपण घेता विनंती असेल दोनही संघ. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा साहिल मात्रे आपल्या संघासाठी सामन्याला कलाटणी देणारे षटक टाकू शकेल का. 16 चेंडू 27 करत हे षटक कुठेतरी इकॉनॉमिकल पडलं ना तर मात्र पुढचं षटक हे निश्चितच प्रसाद पाटीलचं तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष डाऊर.
पहिला बॉल आपल्या शैलीनं लो फुल टॉस होता, फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर बॉल न केलाय. डीप फाईन लेगचा सबर, वन बाउन्स बॉल चालला इन टू द फॅन, सीमा पार 4. काय कम्मालीचा फटका, पहिलाच बॉल. खर तर वेगावरती नियंत्रण नव्हतं, लाईन लेंथ वरती कंट्रोल नव्हतं, फक्त आणि फक्त फलंदाजाला निमंत्रण होतं. ज्यावेळेस नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो त्याला काय पाहिजे असतं, एखादा पायावरचा बॉल, आणि तो सुद्धा लोअर फुल टॉस मिळाला. आणि आयुष डाऊरनं चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळाला डीप फाईन लेगला, कारण त्यानं पाहिलं होतं शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये तिथे फिल्डर आहे, डीपला कोणताही प्रोटेक्शन नव्हतं, आणि त्याच दिशेने तो फटका चांगला एक्झिक्यूट केला. 4 धावाने धावफलकावरती धावा लागल्या 30, जिथे गडी बाद झाले 3. आतापर्यंत 15 बॉलमध्ये 30 झाल्यात, परंतु येणाऱ्या 15 बॉलमध्ये 23ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा कट केला. आता शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, रनआउटची संधी. प्रथमेश सुटले होते, परंतु तिथून मात्र आयुष डाऊरचं लक्ष नव्हतं. कॉलिंग प्रॉपर नाहीये, कम्युनिकेशन प्रॉपर नाहीये, आणि तिथून मात्र धक्का परतावा लागला, धक्का सोसावा लागला. फलंदाज बाद दुसऱ्याच बॉलवर आयुष डाऊर बॅक टू द ड्रेसिंग रूम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, प्रेम पाटील. आमचे विशाल स्पोर्ट्सचे सर्व विशालभाई पेरवी, त्यांच्या समवेत महेशदादा पाटील यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रेम पाटील दाखल झाले, पण तो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज प्रथमेश पाटील पाहायला मिळेल, जो वैयक्तिक 3 बॉल 3 या धावसंख्येवर खेळतोय. परंतु आता इथून पुढे समीकरण असेल 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. येत्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका येईल का? ओ, मागचा पाय वाकवा, जो प्रथमेशचा फेवरेट स्ट्रोक आहे, परंतु तशा पद्धतीचा बॉल नव्हता. खोलात टाकण्याचा प्रयत्न. साहिल म्हात्रे, काय कमालीची गोलंदाजी, आपल्या नावाची छाप या हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सोडत असताना पाहायला मिळतोय, कारण मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादन करणारा हा खेळाडू. आता प्रथमेश पाटीलच्या अगेन्स्ट या षटकातील लास्ट बॉल असेल. आता समीकरण थोडंसं बिघडताना दिसतंय, दूर होत चाललंय. आता समीकरण असे येणारे 13 बॉल 23 धावांची आवश्यकता. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. खोलात टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी राहिला, आणि पुन्हा एकदा आता नेक्स्ट ओव्हर मध्ये नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल प्रथमेश पाटील. 3 षटकांचा खेळ संपतोय. कमालीची गोलंदाजी, धावफलकावरती धावा लागल्या 30, विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक.
लाईव्हवर आपण नवीन असाल तर चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला हिट करायला जरूर विसरू नका. जाऊयात मैदानाकडे. प्रसाद तयार, चौथं षटक. आखूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली होती. आता पंच इंटरेस्टेड आहेत का? तिसऱ्या पंचांची मागणी. आता मात्र हायकोर्टात अपील गेलेली आहे आणि आता मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टीव्ही अंपायर आमचे आत्माराम कोळी आप्पा सर, मॅन फ्रॉम कोंबड भुजे, हे जोडले जातील. आखूट टप्प्याचा बॉल होता, बाहेरच्या दिशेने निघाला होता, कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाने त्याचं काम चोखरित्या बजावलं. तिथे मात्र खेळाडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघले होते आणि तदनंतर मात्र तिथे रनआउट जरूर केलं. आता पाहिलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. आमची संपूर्ण टेक्निकल रूम मध्ये सायप्रीत लाईव्हची टेक्निकल टीम, स्वतः त्या चॅनलचे सर्व चंदू वाघमारे आणि प्रेम वाघमारे या बंधूंचं हे चॅनल आपण पाहता. सायप्रीत लाईव्ह ज्या चॅनलचे युट्यूबच्या माध्यमातून 1,30,000 अधिक सबस्क्रायबर पाहायला मिळतात. पाहिलं जातं मूव फॉरवर्ड, प्ले बॅक, फॉरवर्ड आणि बॅक सातत्यानं आता रॉक अँड रोल केलं जात आहे. तिसरे पंच बोलतील, 12th मॅन कमेंट करणार नाही. आत्माराम कोळी सर इथे आहेत आमच्या समेत. योग्य तो निर्णय तुमच्या समोर पोहोचतो. एखादा प्रेक्षक अथवा एखादा 12th मॅन कमेंट करणार नाही. या सामन्याचे ऑफिशियल पंच इथे आहेत. नॉट आउट हा, कारण बॅट पहिले इन झाल्या आणि तदनंतर बेल्स ह्या उडल्या, त्यामुळे हा नॉट आउट असेल. फलंदाज यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. आता विजयासाठी समीकरण असेल 11 चेंडू आणि 23 धावा. आता प्रसाद पाटीलची स्ट्रॅटेजी हीच असेल की प्रथमेश जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडवर राहावा, परंतु प्रेम पाटीलला स्ट्राईक देणं फार महत्वाचं. प्रथमेशला किंबहुना मोठे फटके प्रेमच्या बॅटमधून येणं आवश्यक आहे. आता प्रेमाची भाषा करतोय का मारामारीची भाषा करतोय? पुढचा बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नागेश डाऊन दी बॉल करणार नाहीये चुकी. धक्का क्रमांक 5वा. बॅटिंग करत असताना टीम श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्स कोपर कोळीवाडा संघाला फलंदाज बाद प्रेम पाटील. नक्कीच आता धावफलकावरती धावा येत नाहीयेत. संघामध्ये चिंतेची बाब आता वाढल्या. पिंपळाच्या झाडासारख्या खडकावरती तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. मातीमध्ये जर तुम्ही घट्ट पाय देऊन उभे राहाल तरच मात्र या धावा होऊ शकतात. कारण वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये राहणं आवश्यक आहे. प्रथमेश पाटील शेवटपर्यंत राहू शकेल का? परंतु सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं पहिल्याच बॉलवर. लाऊड अपील. आता बॅटची कडा लागले की नाही? अपील मध्ये उत्साह तर फार जरूर फार तांबडशेत गावापर्यंत आवाज गेला असेल, परंतु आत्मविश्वास कमी होता. आता समीकरण राहिलंय येणारे 9 चेंडू आणि 23 धावा. पुढचा बॉल प्रसाद तयार. कोलाट टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली पुन्हा एकदा, परंतु यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात पंचांची सिग्नल. मागील बॉलवर आपण दृश्य पाहिले, खर तर कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात ती अपील होती, परंतु अपील स्क्वेअर लेग पंचांकडे आपण का मागत होता? ती अपील तुम्हाला स्ट्राईक पंचांकडे मागणं आवश्यक आहे. स्क्वेअर लेग पंच तुम्हाला रनआउट अथवा बीमर साठी त्यांच्याकडे तुम्ही जरूर पहा एखादा. हॅलो. तर याच दरम्यान अटल करंडक नाईट स्पर्धेचे आयोजक भूपेंद्र पाटील यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. विजयासाठी समीकरण 8 बॉल 22. काय षटक राहिले प्रसादचं. पहिल्या 4 बॉलवर एकच धाव, ती पण लेग बायची. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं
आता मात्र हे अस्त्र आपल्याच अंगलटी येताना पाहायला मिळतं, कारण आता समीकरण 7 चेंडू आणि 22 धावा. मागील 17 मध्ये पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये आयुष डाऊरनं 22 धावा खर्च केल्या होत्या. आता त्या 22 अंगलटी आल्यात की काय, परंतु जोपर्यंत प्रथमेश आहे ना या धावा होऊ शकतात, त्याला मात्र स्वतःला हे सांगावं लागेल, विश्वास दाखवावा लागेल. खोलात टाकलाय, बॅटची बाहेरची कडा, शॉट थर्ड मॅन करून मिसफिल्ड होतो, एक सिंगल कंप्लीट. आणि आता सिंगललाच प्राधान्य देईल. जरूर 2 कंप्लीट झाले असते, परंतु आता घेणार नाही, कारण एका सिंगलला आता स्ट्राईक ठेवतोय. धावफलकावरती धावा लागतात. एंड ऑफ दी 4 ओव्हर्स 8च्या सरासरीनं 32 धावा. समीकरण 6 चेंडू आणि 21 धावा. हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 पर्व 5वं. खरं तर ज्या पर्वावर तमाम हमरापूर विभागातील खेळाडूंना, क्रीडा रसिकांना आहे गर्व. चला स्पीडअप करा, विनंती असेल टीम. लास्ट ओव्हर आहे, 5:45 झाले. बघा खूप वेळ झाला. 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. प्रवीण म्हात्रे, दादरगावचा एक अनुभवी गोलंदाज, बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 21 धावा त्याला रोखायच्यात. आता 21 धावा रोखू शकेल का? प्रसादच्या संघामध्ये आपण पाहिलं तर 2 डावखुरे हाताचे गोलंदाज, ज्यामध्ये स्वतः प्रसाद पाटील आणि प्रवीण म्हात्रे. हो, तसंच किरण पाटील सुद्धा आपण पाहताय. खर तर या मॅच मध्ये त्यांनी बॉलिंग जरूर केलेली नाहीये, परंतु मागील काही सामन्यामध्ये त्याची चांगली बॉलिंग आपण पाहिली. परंतु आता प्रवीण म्हात्रे, टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी असे गोलंदाज पाहतो अगदी शॉर्ट रनअपचे. बॉलला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. फिंगर रोल सातत्याने बॉलवर करत असतो आणि ग्रामीण गटामध्ये दादर संघाला कित्येक सामने या खेळाडूने जिंकवलेत. पहिला बॉल कोला टाकला होता, यॉर्कर लाईनचा बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न, दांडी उद्ध्वस्त, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. प्रथमेश पाटील बॅक टू द डीप डगआउट डिपार्ट्स. बुंद्यात फेकला आणि तिथून मात्र दांडी उद्ध्वस्त केली. 4ही मुंड्या छित केलं फलंदाजाला. आता समीकरण 5 बॉल आणि 21 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज गिरीश म्हात्रे दाखल झाला. गिरीश आणि त्याच्या समेत आपण विनयला पाहताय. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता इथून मात्र चांगली फलंदाजी केली, किमान 3 मोठे फटके आले ना तर मॅच बघण्यात मजा येणार आहे. पण ते मोठे फटके येतील का, त्यासाठी गिरीश म्हात्रेला चांगली फलंदाजी करावी लागेल का प्रवीण म्हात्रे ज्या प्रकारचा पहिला बॉल त्याने एक्झिक्यूट केलाय ना, तशा प्रकारची गोलंदाजी कंटिन्यू ठेवतो. काय स्पर्धा राहिली, काय आजचा पहिला दिवस राहिला. दुसरा बॉल या षटकातला कोलाट टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु तिथे एक सिंगल मिळेल. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आता विजयासाठी समीकरण येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 4 बॉल 20 धावा. सामना बनू शकतो, परंतु तुम्हाला त्यासाठी चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 4 बॉल 20 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज विनय. बॉलिंग मार्कवर प्रवीण म्हात्रे. उडवला बॉल, परंतु डीप मधनं फिल्डर येत आहेत. आता होणार नाहीये कोणत्याही प्रकारची चुकी, कारण माहिती आहे महत्वाचा झेल आहे, कॅरी केलाय आणि इथून मात्र धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. परंतु अपील पुन्हा एकदा तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे मागताय, परंतु स्ट्राईक पंचांनी अपील ती उचलून धरल्या आणि आल्या पावली फलंदाज माघारी. खर तर पारितोषिक आला. सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत संघाचे संघमालक अर्थातच दर्शनजी म्हात्रे यांच्याकडून त्यांच्या संघातील खेळाडू अर्थातच साहिल म्हात्रे
आणि सागर या दोघांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. पुढचा बॉल प्रसाद आला. प्रसाद टू प्रवीण. यावेळेसचा बॉल सुद्धा निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्यातली हवा संपूर्ण काढली. आता सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे, कारण एक बॉल आणि 20 धावांची गरज आहे. पहिला दिवस ही स्पर्धा आपण पाहिली, यशस्वीरित्या पार पडली. आजच्या दिवसातील ऑफिशियली लास्ट डिलिव्हरी रिव्हर्स शास्त्र. शेवटच्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट केला प्रसाद पाटीलने. जाता जाता या स्पर्धेमध्ये एक चौकार शेवटपर्यंत बॉलकडे पाहतोय, परंतु हार्डलक टीम श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्स कोपर कोलीवाडा, अभिनंदन टीम सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंड, प्रसाद पाटील अँड कंपनी आपण जाऊन पोहोचलात हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 च्या सुपर 8 मध्ये. आणि उद्याचे संघ, सर्व संघ मालक आणि संघ नायकांना विनंती असेल की आपण अगदी वेळेमध्ये उपस्थित राहा. 9:30चा रिपोर्टिंग टाइम असेल आणि 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल.